कालचा प्रकार झालेला आहे अतिशय चुकीचाच आहे। तो प्रकार घडायला नको होता, परंतु चूक झाली, घडून गेला। परंतु सत्य परिस्थिती सुद्धा ही सगळ्या जनतेला, माझ्या मायमुलीला कळाली पाहिजे। प्रभागाची काल पहिलीच मीटिंग होते। पहिली मीटिंग चालू असताना आमच्या दोन बहिणी तिथं पाण्यावरून आंदोलन करायला लागले। अतिशय त्यांचं चांगलं आंदोलन चालू होतं, परंतु आमचा एक मित्र बालम शिरसाट हे नवीन नगरसेवक निवडून आले आणि सभापती झालेले आहेत। सभापतीचा एक प्रोटोकॉल असतो, तर सभापतींना थोडं अज्ञात नव्हतं। एक मित्रताच्या नात्याने मी त्यांना सांगितलं की सभापती, तुम्ही जे काय आंदोलन आहे ते खुर्चीवर बसूनच त्यांच्या त्या बाटल्या स्वीकारा। मी माझी एक चांगली भावना तिथं मांडली, परंतु स्वतःला मीपणा समजणारे हे ज्येष्ठ नगरसेवक, मागच्या सगळ्या कथाकथित त्यांच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, अशा त्या व्यक्तीने मला भर सभागृहात मला उल्लेख करून घाणेरी शिवी दिली आईवरनं। त्याच्यामध्ये आमचे वाद झाले। मी तिथं चुकायला नको होतं, मी तिथं असं न बोलावं, परंतु माझ्याकडनं पण निश्चित चूक झाली का तिथं माझी मायमाऊली बसलेली होती, मी तो विचार करायला हवा होता। त्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जरी विचार केला नसता, पण मी केला पाहिजे होता। तर निश्चित तो कालचा प्रकार झालाय, तो मी स्वतः वैयक्तिक कालच्या प्रभाग सभापतीच्या मीटिंगमध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे, एक सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा केलेली आहे। परंतु सगळा सारांश कसा झाला याचं सुद्धा माझ्या सगळ्या मायमाऊलीला कळालं पाहिजे। ज्येष्ठ नगरसेवक आहे, मी त्यांना पुढे डिवचलं नव्हतं। राजकारण आहे, इलेक्शनमध्ये पडझड चालू असते। त्याचा मुलगा माझ्या विरोधात उभा होता, पडझड झाली। माझ्या माईमाऊलींनी, माझ्या ज्येष्ठांनी, माझ्या मित्रपरिवारांनी मला भरघोस मतांनी विजय करून दिलं, परंतु तो राग त्यांना कुठेही घेता येत नाही। एक ना एक प्रकार चालू आहे, माझ्या जीवाला देखील सुद्धा धोका आहे। हे तुम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विचारू शकता। माझ्या एक ना अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या आहेत, प्रत्येकाचे पुरावे पोलिसांकडे मी दिलेले आहेत। परंतु उद्या माझ्या काही जीविताला झालं, तो अतिरेकी संघटनेतला नगरसेवक आहे, तुम्ही मागच्या काळात बघितलं असं, तो कोणाबरोबर नाचलेला आहे। उद्या मला काही झालं, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, उद्या माझ्या जीवाला काही झालं, तर याचं सगळं जे काही सिद्ध करायचं असेल तर हा परिवार हा राहील, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि माझ्या मायमाऊलींची, महाराष्ट्रातल्या नाशिकच्या जनतेशी कुठं माझ्या मायमाऊलीचे मन दुखवले गेले असेल तर मी सगळ्यांची हात जोडून पुन्हा एकदा माफी मागतो। माझं म्हणणं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे। धन्यवाद। मला मी येत्या काळात परत निश्चित सांगेल, परंतु प्रकार हा निश्चित गंभीर स्वरूपाचा आहे। कोण गुन्हेगार आहेत, कोण कसं कोणाच्या संपर्कात आहे, याचं सगळं मी तिथं सांगितलेलं आहे। परंतु राजकारणाच्या जागी ठेवलं पाहिजे। सभागृहात गेल्यानंतर सभागृहातले वाद विकासासाठी आम्ही मांडतो। वैयक्तिक कुठल्याही मी कामात, तुम्ही आता माझ्या आंदोलनं बघितलं असेल, कुठलाही सगळा प्रकार बघितला असेल, तर मी फक्त विकासाच्या कामावर मी मांडतो। मी कुठलाही सत्तेत नाही, मी अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे। मी माझ्या कामांसाठी, माझ्या मायमाऊलींनी जे काही मला इथं निवडून पाठवलं आहे, तर त्यांच्या विकासासाठी मी इथं मांडतो। परंतु कालचं जे भांडण झालं आहे त्याच्यातही माझी कुठलीच चूक नाहीये। तरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नीट बघा पहिला व्हिडिओ, कारण की जो प्रकार चालू झाला त्यावेळेस मीडियावाले तिथं कोणी नव्हते, परंतु तो नंतर सगळे तिथं मीडियावाले आले। परंतु तो सभागृहातला जो सीसीटीव्ही फुटेज जर तुम्ही घेतलं तर निश्चित तुम्हाला तिथं दूध का दूध पाणी का पाणी निश्चित समजेल। परंतु आज सभागृहात सगळी इथं चर्चा झालेली आहे, त्या सभागृहात सुद्धा आज सगळ्यांनी निषेध नोंदवला। परंतु सभागृहात सुद्धा आम्हाला आमचं म्हणणं मांडायची एक संधी द्यायला हवी होती, परंतु आज कुठलाही मला कोणावर काही आरोप करायचे म्हणून काही जास्त तिथं बोललो नाही। परंतु मी तुमच्या माध्यमातून जो काही झालेला प्रकार मी आज सगळ्यांना तुमच्या समोर ठेवलेला आहे।